नमस्कार मंडळी. नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पीक नोंदणीसाठी ई समृद्धी पोर्टल सुरू केलेले आहे. 2023-24 आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. या महत्त्वाच्या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीने मंगळवारी 2024 रोजी मंजुरी दिली होती. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहाराविषयक मंत्रिमंडळ समितीने 2023-24 करता सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याबाबत मंजुरी दिल्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला होता. डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयाची वाढ करण्यात आली. धान, मका आणि भुईमुगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आलेली. केंद्रीय अर्थसंकल्प 18-19च्या घोषणेच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय सरासरी उत्पादनापेक्षा किमान 1.5 पट पातळीची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजरी 82% आणि त्यानंतर तूर 58%, सोयाबीन 52% आणि उडीद 51% यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात खर्चापेक्षा अपेक्षित लाभ सर्वांना जास्त असण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% लाभ असा अंदाज आहे. नाफेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करून आपल्या शेतमालाला योग्य दर द्यावा असे आवाहन पणन अधिकारी यांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरामध्ये नाफेड मार्फत मका, तूर, चना, मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठीचं नोंदणी 15 जुलैपासून महासमृद्धी पोर्टलवर सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊन तुमची पिकाची नोंदणी आवश्यक करायची आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देतोय. त्या लिंक अनुसार तुम्ही शेतीमालाची विक्री या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, मागच्या वर्षीच्या तुलनेत सरकारने या पिकासाठी उच्च किमान आधारभूत किंमत देऊन कडधान्य, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्य अन्न व्यतिरिक्त इतर पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकामध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यासारख्या विविध योजना आणि उपक्रम सुरू केलेले आहेत. सरकारने 2022-23च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 33.5 दशलक्ष टन इतके विक्रमी होईल असा अंदाज केंद्र सरकारला आहे. हे उत्पादन मागील वर्षी म्हणजेच 21-22च्या तुलनेत 14.9 दशलक्ष टनाची जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारकडून प्राप्त झालेली आहे. सरकारने जारी केलेले हमीभावातील वाढ. कापूस मध्य धागा जुने दर 6,080 रुपये दर होता. आता तो वाढून 6,620 रुपये वाढ झालेली आहे. म्हणजेच 540 रुपयाच्याच वाढ झालेली आहे. कापूस लांब धागा जुने दर 6,380 रुपये, नवे दर आहे 7,020 रुपये. सोयाबीन जुने दर 4,300, नवे दर आहे 4,600. तूर जुने दर 6,600, नवे दर 7,000. मका जुने दर 1962, 2,090. मूग जुने दर 7,755, नवे दर आहे 8,758. उडीद जुने दर आहे 6,600, नवे दर आहे 6,950 रुपये. भुईमुग जुने दर आहे 5,850 रुपये, नवे दर आहे 6,377 रुपये. ज्वारी हायब्रिड जुने दर 2,970, नवे दर आहे 3,080 रुपये. ज्वारी मालदांडी जुने दर 2,990,
नवे दर आहे 3,225 रुपये. भात सामान्य ग्रेड जुने दर 2,040 रुपये. नवे दर आहे 2,143 रुपये. भात ए ग्रेड 2,060 रुपये. नवे दर 2,203 रुपये. तुम्ही जर आपल्या या सर्व पिकांची नोंदणी जर तुम्हाला नाफेडतर्फे द्यायची असेल नाफेडला, तर तुम्हाला या सर्वांची माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीचा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई नोंदणी करणं आवश्यक आहे. नसता इतर दलालांच्या नादी लागून तुम्ही स्वतःवर पायावर धोंडा मारून घेऊ नये. मार्केटमध्ये कधीही 100-200 बाजार किमतीत 1,000-200-500 रुपयाने किमती वाढलेल्या असतात. सरकारनं जारी केलेल्या नंतर ती वाढ होत जाते बाजारामध्ये. मात्र सरकारचे भाव हे स्थिर असतात. त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई नोंदणी पीकनिहाय करणं गरजेचं आहे.